मऊ लुसलुशीत आणि अशी अगदी टम्म फुगणारी होळीची पुरणाची पोळी तयार आहे। नमस्कार, माझ्या किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पुरणाची पोळी कशी बनवायची आणि तेही भरपूर साऱ्या टिप्सने। तर इथे बघा, ही अगदी मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी तयार झालेली आहे। तिचे पदर पण खूप छान पडलेले आहेत। तर ही पुरणाची पोळी अगदी तिप्पट चौपट पुरण भरून न फाटता न तुटता कशी बनवायची ते आपण बघूयात। तर सगळ्यात आधी आपण इथे डाळ भिजत ठेवलेली हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ इथे मी 2 तास भिजत ठेवलेली। भिजवायच्या आधी 3-4 वेळेला स्वच्छ पाण्याने ही धुवून घ्यायची आणि डाळ अशी तुटत आहे म्हणजे ही व्यवस्थित भिजलेली आहे। तर डाळ भिजवून घेणं ही सगळ्यात महत्त्वाची टिप आहे। त्याने हे पुरण जे आहे खूप हलकं होतं, त्यामुळे डाळ भिजवून घ्यायला विसरायची नाही। तर आता कुकरला ही डाळ लावूयात। तर हे जे डाळ भिजवलेलं पाणी आहे ते पण मी घेतलेलं आहे। समजा 1 वाटी डाळ असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं, म्हणजे डाळ बुडेल एवढं पाणी घालायचं। कटाची आमटीसाठी जर तुम्हाला कट जास्त हवा असेल, एळवणी जास्त हवी असेल तर पाणी जास्त घातलं तरी चालेल। आता यामध्ये चमचाभर तेल घालून घ्यायचं। तेल घातल्यामुळे ही डाळ जी आहे ती फसफसून वर येत नाही आणि व्यवस्थित मऊसूद हे पुरण होतं। तर आता हे झाकण लावूया आणि याच्या आपल्याला मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता डाळ आपली शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक तिंबून घेऊया। तर इथे ज्या पेल्याने मी डाळ घेतलेली त्याच पेल्याने 1 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचे गव्हाचं पीठ बारीक पाहिजे दळलेलं, आणि 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी अर्धी वाटी मैदा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याचबरोबर इथे किंचित हळद टाकलेली आहे। हळद टाकणं इथे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला पिवळसर असा कलर हवा असेल पोळीला तर तुम्ही हळद टाकू शकता, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता। तर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये, मैदा गव्हाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकत याचा आपण गोळा मळून घेऊया। लक्षात ठेवायचे चपातीच्या गोळ्यापेक्षा थोडंसं सैलसर हे मिश्रण पाहिजे आपल्याला, म्हणजेच हा गोळा पाहिजे। तर आता असा गोळा मळून झाल्यानंतर एकदा तेल टाकून मळून घ्यायचा हा गोळा, आणि तेलाने मळल्यानंतर पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि हा गोळा पुन्हा मळून घ्यायचा आहे। असं 3-4 वेळेला हा जो पिठाचा गोळा आहे तो चांगला असा तिंबून घ्यायचा आहे, म्हणजे तेल जे आहे ते आपल्याला या पिठाच्या गोळ्यामध्ये चांगलं असं मुरवून घ्यायचं आहे। त्यामुळे हे जे पीठ आहे किंवा कणिक आहे अगदी मऊ मऊ होते। तर बघा, अशी ही मऊ कणिक आपण तेलाचा आणि पाण्याचा हात लावून लावून अशी मऊ करून घेतलेली आहे। या प्रकारे तिंबून घ्यायची आहे। आता एका भांड्यामध्ये ही तयार झालेली जी कणिक आहे ती ठेवूया, आणि सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे यावरती थोडंसं तेल पसरवून घ्यायचं किंवा हाताने असं लावून घ्यायचं। यामुळे कणिक खूप छान मुरते आणि ही झाकून आपल्याला तासभरासाठी तरी ठेवून द्यायची आहे। इथे डाळ पण शिजलेली आहे, कुकरची वाफ पण गेलेली आहे। आता हे आपण झाकण काढून घेऊयात। तर डाळ बघा अशी फुटली पाहिजे, खूप चांगली अशी शिजली पाहिजे। बघा अशी हाताने ती लगेचच प्रेस होतीये, म्हणजे डाळ अतिशय चांगली आपली शिजलेली आहे। तर आता आपण पुरण करायला घेऊयात। तर सगळ्यात आधी आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये जे पाणी आहे उरलेलं ते आपण काढून घ्यायचं आहे। तर त्यासाठी काय करायचं, अशी पुरणाची चाळणी मिळते दुकानामध्ये, ती घ्यायची आणि त्यावर ही जी डाळ आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजे जी येळवणी आहे किंवा कट आहे तो एका पातेल्यामध्ये खाली जमा होईल, आणि एक 10 मिनिटासाठी पाणी निथळण्यासाठी आपण ही ठेवून द्यायची आहे। तर 10 मिनिटं आपण ही ठेवून देऊयात, आणि नंतर मग सगळं पाणी म्हणजे सगळा जो कट आहे येळवणी आहे ती निघून गेल्यानंतर आता ही बघा, आता याची तुम्ही कटाची आमटी म्हणजेच येळवणीची आमटी करू शकता। तर आता पुढची प्रोसेस बघूयात। तर ही जी डाळ आहे आपल्याला आधी अशी चाळणीवरती वाटून घ्यायची आहे।
तर आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी गूळ घालून शिजवायच्या आधी ही जी डाळ आहे ती अशी चाळणीवरती आपण बारीक करून घ्यायची आहे. यामुळे पुरण जे आहे ते खूप हलकं होतं आणि गूळ घालून ही डाळ वाटण्यापेक्षा जर आधी वाटली तर खूप सोपं जातं हे वाटायला. त्यामुळे ही आधी वाटून घ्यायची आहे डाळ. तर सगळी डाळ या प्रकारे आपण वाटून घेऊयात. मिक्सरला देखील तुम्ही वाटून घेऊ शकता, पण अशा पुरणाच्या चाळणीवरती खूप चांगल्या पद्धतीने हे बारीक होते. तर इथे बघा असं बारीक पुरण आपल्याला मिळालेलं आहे. तर पुढची प्रोसेस बघूयात. तर एका कढईमध्ये असं पसरट भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये पुरण टाकूया आणि इथे आपल्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे आणि पाव वाटी साखर घ्यायची आहे. जर तुम्ही फक्त गुळाच्या करणार असाल पोळ्या तर ते थंड झाल्यावर थोड्याशा कडक होतात, म्हणून साखर वापरलेली आहे. आणि थोडंसं तूप पण टाकलेलं आहे. तुपामुळे पुरण छान पसरतं पोळीमध्ये, त्यामुळे तूप टाकणं महत्त्वाचं आहे. आता आपण पुरणाला चटका देऊन घेऊयात. तर चटका देत असताना म्हणजेच पुरण करत असताना सतत हलवत राहायचं, कारण पुरण खाली चिकटण्याची फार शक्यता असते. तर आता गूळ बघा याच्यातला वितळलाय बऱ्यापैकी. तर अजून आपल्याला 10-15 मिनिटं हे जे पुरण आहे ते व्यवस्थित हलवत राहायचं आहे, कारण ते चिकटू शकतं खाली. त्यापूर्वी जर तुम्ही संध्याच किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा नवनवीन रेसिपीजसाठी नोटिफिकेशन मिळवा. आता बघा 10-15 मिनिटं असंच मी हे हलवत राहिलेले. तर आता आपण चेक कसं करायचं, तर असा चमचा उभा करायचा पुरणामध्ये. तो जर असा पडला तर समजायचं अजून आपल्याला परतावं लागेल. तर जरा परतत आलेला आहे पुरण, बऱ्यापैकी होत आलेलं आहे. तेव्हा मी इथे वेलची पूड टाकलेली आहे आणि थोडंसं जायफळ टाकलेलं आहे किसून. आता हे जरा मिक्स करून घेऊयात. बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे हे पुरण आता. आता पुन्हा बघूयात आपण चेक करून. यामध्ये चमचा असा उभा करायचा. बघा मगाशी हा चमचा असा हलत होता पडलेला, आता हा व्यवस्थित उभा राहिलेला आहे, म्हणजे पुरण आपलं अगदी परफेक्ट असं झालेलं आहे. तर हे एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात. आणि खूपच हलकं झालं हे पुरण. आधीच आपण ते चाळणीवरती बारीक वाटून घेतलेलं आहे. तर हे जरा थंड होऊ देऊयात. तर या ठिकाणी बघा जी कणिक होती तिचे पण मी असे गोळे करून घेतलेले. आपण मुरवत ठेवलेली ती कणिक आणि असे पुरणाचे पण गोळे करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला जी कणिक आहे ती फक्त 40% घ्यायची आहे आणि बाकीचा पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. तर आता काय करायचं, मैद्यामध्ये ही कणकेची जी लाटी आहे ती बुडवायची. अशी वाटी करून घ्यायची आणि या वाटीमध्ये आपल्याला पुरणाचा गोळा भरायचा आहे. तर आता काय करायचं, जे कणिक आहे ती अशी वर खेचत जायची आणि पुरणाचा गोळा आहे तो खाली खाली असा प्रेस करत जायचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते बंद करता येतं. कारण जराशी जरी फट राहिली किंवा जरासं जरी जागा राहिली तरी पुरण बाहेर येऊ शकतं. तर बघा असं व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि जर असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला लाटताना सोपं जातं. आणि आता मैद्यामध्ये हे व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं. कोरड्या पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये बुडवून घेतलं तरी चालेल. आणि आता इथे मी घेतलेला आहे बटर पेपर. तर ज्या गृहिणींना आधीपासूनच सवय आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या नवीन आहेत स्वयंपाकामध्ये त्यांना जरा पोळी लाटताना
त्रास होऊ शकतो, तर तुम्ही असा बटर पेपरचा वापर करू शकता. पीठ लावून घ्यायचं मात्र लाटेला व्यवस्थित, आणि हा जो बटर पेपर आहे तो आपल्याला फिरवायचा आहे आणि अशा कडा ज्या आहेत त्याच्या पातळ करत जायचं आहे. खूप जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर पोळी चिकटू शकते. अगदी हलक्या हाताने वरच्या वर असं आपल्याला हे प्रेस करत जायचं आहे आणि पोळी लाटत जायची आहे. कडा ज्या आहेत त्या अशा बारीक करून घ्यायच्या आहेत. बटर पेपर वापरल्यामुळे खूपच सोपं जाईल ज्या नवीन आहेत गृहिणी त्यांना. कारण बऱ्याच वेळेला जर आपण नवीन स्वयंपाक करत असतो किंवा पहिल्यांदाच पुरणपोळी करत असतो तेव्हा आपल्याला अवघड जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बटर पेपर वापरू शकता. तर अशी आपल्याला ही पोळी करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकाल की पुरण सगळं व्यवस्थित पसरलं गेलेलं आहे आणि कणकेपेक्षा जास्त पुरण दिसत आहे या पोळीमध्ये. आणि खातानाही मग या पोळीची मजा काही वेगळीच असते. मी मुद्दामून यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो स्किप केलेला नाही. तर इथे बघा ही पोळी आपली लाटून झालेली आहे. तर आता हा बटर पेपर जो आहे तो वरचे वर असा आपल्याला अलगद काढून घ्यायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही अगदी ट्रान्सपरंट पोळी झालेली आहे. माझा हात देखील दिसतोय. आता तव्यावर ही भाजून घेऊयात. तर अगदी मंद गॅसवर पोळी भाजायची नाही, शेकायची नाही, तर मध्यम किंवा हाय फास्ट गॅसवरती ही पोळी आपल्याला शेकून घ्यायची. आता दोन्हीकडून असं तेल लावून घ्यायचं. बघा कशी मस्त टम फुगलेली आहे. अगदी कुठूनही वाफ जात नाहीये, इतकी मस्त ही पोळी आपली झालेली आहे. पोळी करताना खूप जास्त आपल्याला उलटपुलट करायची नाही. तर अशा काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून तुम्ही खूप सोप्या पद्धतीने ही पुरणाची पोळी बनवू शकता. अगदी तुम्ही नवीन असाल स्वयंपाकामध्ये तरीही तुम्हाला खूप इझी जाईल ही पोळी करायला. तर नक्कीच या होळीला तुम्ही अशी पुरणाची पोळी बनवून पहा आणि घरच्यांना खुश करा. तर इथे आपण ही पुरणाची पोळी बनवून घेतलेली आहे. खूपच मऊ मऊ लुसलुशीत अशी ही पोळी झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कळवायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त रेसिपीला सपोर्ट करा, शेअर करा.